भारत की इंडिया? तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचं उत्तर भारतीय संविधानाच्या अगदी पहिल्याच कलमात दिलंय. आजपासून आपण संविधान समजून घेऊया या मालिकेतून संविधान अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आर्टिकल 1 पासून. संविधान म्हणतं इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं आपल्या संविधानाने अधिकृतपणे स्वीकारली आहेत. पण ही दोन्ही नावं का ठेवली? संविधान सभेत यावर मोठी चर्चा झाली होती. भारत हे आपल्या इतिहास, संस्कृती आणि प्राचीन परंपरेचं प्रतीक मानलं जात होतं, तर इंडिया हे जगभरात मान्य असलेली आंतरराष्ट्रीय ओळख होती. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही बाजूंमध्ये समतोल साधत इंडिया, दॅट इज भारत, हा शब्द प्रयोग स्वीकारला. आता दुसरं महत्वाचं म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे भारत अनेक राज्यांनी मिळून बनलेला देश आहे. आज भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. राज्यांना स्वतःचं सरकार आणि अधिकार आहेत, पण त्या सर्वांना जोडून ठेवणारं सर्वोच्च बंधन म्हणजे भारतीय संविधान. आज भारत की इंडिया यावर अनेकदा चर्चा होते, पण मत बनवण्याआधी संविधान काय सांगतं हे जाणून घेणं अधिक महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, संविधानाची सुरुवात ही अधिकारांपासून नाही तर भारताच्या ओळखीपासून होते. तर पुढच्या भागात जाणून घेऊया मूलभूत अधिकार म्हणजे काय.